भारतीय जनता पक्ष आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यावर्षीही अटल संध्या या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। बदलापूर पूर्व आदर्श हायस्कूलच्या मैदानावर दिनांक 25 डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यासाठी जय्यत तयारी सुरू असून माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली आहे। सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या बहारदार गाण्यांची मैफिल आणि महाराष्ट्राचे हास्यजत्रातील कलाकार या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे। भारतीय जनता पार्टी कुळगाव बदलापूर मंडलाच्या वतीनं सन्माननीय देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही एक सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम ठेवत असतो आणि अतिशय भव्य आणि दिव्य असा अटल संध्या त्याचं नाव आहे आणि गेले 8-10 वर्षापासून आम्ही जास्त वर्ष झाली तो कार्यक्रम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करत असते। खरं तर या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असते, मोठमोठे सेलिब्रिटी येत असतात आणि एक वेगळंच वातावरण या बदलापूर शहरामध्ये निर्माण होत असतं। भारतीय जनता पार्टीचे सगळेच कार्यकर्ते या कामाला लागलेले आहेत की अटल संध्या हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार करून लोकांना त्याचा जास्तीत जास्त उपभोग घेता आला पाहिजे, त्याची मजा घेता आली पाहिजे। याकरता आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे की या ठिकाणी आमचे आदरणीय संपूर्ण आमचे माजी मंत्री श्री जगन्नाथ पाटील या ठिकाणी खास करून आलेत की कार्यक्रमाची पाहणी आणि एक काय रचना आपण करण्यात आलेली तशा पद्धतीने। तर या निमित्तानं आमचे शहराध्यक्ष आहेत संजय भोईर, बाकीचे सगळे कार्यकर्ते आहेत की संध्याकाळी आम्ही या ठिकाणी नियोजन करत असतो आणि दिवसभर त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असतो। असा हा अटल संध्या हा कार्यक्रम यंदासुद्धा अतिशय भव्य आणि दिव्य होणार आहे। यासाठी पहिल्यांदाच बदलापूरमध्ये ज्येष्ठ गायक सोनू निगम या ठिकाणी येत आहेत आणि बरेचसे हास्यजत्राचे सेलिब्रिटी या ठिकाणी येत आहेत। असा हा कार्यक्रम आमचा संध्याकाळी 6 वाजता बरोबर सुरू होणार आहे। आपल्या सर्वांना आव्हान आहे, साहेब या ठिकाणी आव्हान करण्याकरता आलेलेच आहेत, परंतु कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे याच्यानंतर आम्ही परत एकदा आपल्याला अपडेट देऊ। तरी या निमित्तानं आमच्या या बदलापूर शहरामध्ये हा अटल संध्या 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता होतो आहे। बदलापूरकर कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे गेली 8-10 वर्ष अटल संध्या कार्यक्रम जयंतीच्या रूपाने साजरा करतात। यावेळेला ह्या कार्यक्रमाची व्याप्ती त्यांनी वाढवली आहे आणि सोनू निगमसारखा मोठा कलाकार या कार्यक्रमात हजर राहणार आहे। माझं सुदैव आहे की जे 2.5 वर्ष मी दिल्लीमध्ये खासदार म्हणून होतो त्यावेळेला अटलजींबरोबरचा माझा वार गुरुवार ठरलेला होता। ते पुढल्या जागेवर बसायचे, मी त्यांच्या मागे। अटलजी ज्यावेळेला लोकसभेमध्ये बोलायला उभे राहत त्यांना वेळेचं बंधन कधीही सभापतींनी केलेलं नाही। ते जितका वेळ बोलतील तेवढा वेळ आणि पिन ड्रॉप सायलेन्स सगळ्या पक्षाचे लोक त्यांचं भाषण झाल्यानंतर टाळ्या वाजवून त्यांचा गौरव करत असत। असे अटलजी हे कवी मनाचे आहेत हे आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि त्यांचीही अटल संध्या बदलापूरकर कार्यकर्ते साजरी करतात, त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि या कार्यक्रमाला अटल संध्या म्हणून अटलजींच्या जयंतीचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला बदलापूरचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, त्यांनी उपस्थित राहावं अशी मी माझ्या वतीने त्यांना आग्रहाची विनंती करतो। ते नक्की येतील याची खात्री व्यक्त करून 2 शब्द संपवतो। राजकारणातील भीष्म पितामह आणि या देशातील राजकारणामध्ये ज्याचं गौरवाने नाव घेतलं जातं, विरोधकांना सुद्धा आदराने नाव घ्यायला आणि राजकारण कशा पद्धतीनं उच्च प्रतीचं केलं पाहिजे याचे मूर्तिमंत शिक्षण देणारे आमचे स्वर्गीय माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची 25 डिसेंबरला जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी असंख्य बदलापूरमध्ये कार्यकर्ते हे तन मन धनाने कामाला लागून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी करत असतो। 25 डिसेंबरला अटल संध्या हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असताना याच्यामध्ये सोनू निगमसारखा
तरुणाईला आणि ज्येष्ठांनासुद्धा वेड लावणारा आणि ताल धरणारा एक गायक या ठिकाणी येतो आहे. स्मिता गोंदकर असतील, स्पृहा जोशीसारख्या, त्यांच्याबरोबर अनेक सेलिब्रिटी या ठिकाणी येत आहेत. हास्य जत्राचे खळखळून पोट धरून हसवायला लावणारे या ठिकाणी कलाकारसुद्धा येत आहेत. मला वाटतं की तुडुंब गर्दी या ठिकाणी होणार आहे. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की या शहरामध्ये 4 लाख लोकसंख्या आहे आणि स्टेशनच्या जवळ हा कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला या गर्दीला तोंड देताना नाकी नऊ येणार आहेत. तरीसुद्धा या बदलापूरमधील तमाम जनतेला आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की या आणि आपल्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना आपण या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद या ठिकाणी लुटा. या कार्यक्रमाला आमचे आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, आमचे आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि या कार्यक्रमाची पाहणी करायला आणि आम्हाला सूचना करायला आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आमचे ज्येष्ठ म्हणजे या मुरबाड मतदारसंघातील किंवा या परिसरातील कल्याणपासनाच्या या परिसरामधील आम्ही ज्यांना भीष्म म्हणतो ते सुद्धा आमचे भीष्म नेते या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देण्याकरता आणि सूचना मार्गदर्शन करायला आलेले आहेत. मी तमाम बदलापूरकर जनतेला या ठिकाणी विनंती आणि आवाहन करतो की आपण या आणि या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटा. धन्यवाद. आत्ताच आमचे ज्येष्ठ वरिष्ठ आदरणीय जगन्नाथ पाटलांनी या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. कार्यक्रमाचा उद्देश ज्या कारणाने आहे, अटल बिहारी वाजपेयींच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम होतो, त्यांची महती सांगितली. आणि मी असं सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीच्या वतीने अतिशय चांगला कार्यक्रम, एक बहारदार कार्यक्रम बदलापूरकरांसाठी या निमित्ताने पाहण्याची संधी मिळणार आहे. चांगल्यात चांगले कलाकार या कार्यक्रमाला असणार आहेत आणि त्यामुळं बदलापूरकर नागरिकांना चांगल्या कलेचा आस्वाद घ्यायची संधी ही हा कार्यक्रम देतो आहे आणि सुट्टीचा दिवस आहे आणि म्हणून सर्व बदलापूरकरांनी अतिशय मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून एका बहारदार कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती करतो. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.